शहरातील गजबजलेल्या जुनी पेठ पोलीस चौकी समोरील घराला अचानक आग लागली। या आगीत घरमालक बाबर यांच्या घरातील किरकोळ साहित्य जळून खाक झाले आहे। आग भडकल्याचे लक्षात येताच माजी नगरसेवक आणि भाजप माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवली आणि मोठी घटना टळली। जुनी पेठमधील बाबर यांच्या पडक्या घराला मंगळवारी अचानक आग लागली। या आगीमुळे घरात पडलेल्या कचऱ्याने पेट घेतला। बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले। शेजारील घरांना आगीचा फटका बसतो की काय अशी भीती निर्माण झाली होती। मात्र माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे। यावेळी येथील नागरिकांनी अज्ञाताने कचरा पेटवल्याचा आरोप केला आहे। या घराच्या वरून विद्युत वाहिनीच्या केबल, डिश टीव्हीच्या केबल गेल्या आहेत। यास आग लागली असती तर परिस्थिती अधिकच बिकट झाली असती। मात्र नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या मदतीने वेळीच आग विझवली। त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। जुनी पेठ पोलीस चौकीच्या समोर एक म्हणजे बाबर यांचं घर आहे। तिथं अचानक घराला पेट घेतला। संबंधित शेजाऱ्यांशी संपर्क केलेला असता त्यांनी सांगितलं की कचरा पेटवण्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे। इथं दाट लोकवस्ती आहे। यामुळे मोठा अनर्थ होणार होता, पण आमच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळलेला आहे। तरी पंढरपूर नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या संबंधित चौकशी करून कॅमेरे फुटेज चेक करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी। आणि कचरा पेटला होता। मेंबर चालले होते विक्रमय्या इथून, त्यांनी बघितलं पूर्ण पेटलं होतं सगळं। इथं मागं सगळी घरच आहेत। ती पेटत गेलं असतं सगळं। काय पेटलं होतं? कचरा पेटला होता। काय पेटवलं असेल? कुणी पेटवला होता काय माहिती।